2029 मध्ये सांगलीचा खासदार भाजपचाच असणार. गोपीचंद पडळकरांचा भाजप मेळाव्यात निर्धार. विशाल पाटील 2029 मध्ये खासदार नसणार असंही विधान. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची उमेदवारी दाखल, तर काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात. पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा, मात्र प्रचार करणार नाही. शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. अशोक खरात हा बदल्यांचं रॅकेट चालवत असल्याची माहिती. अशोक खरातच्या एसआयटी चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. अनेक बड्या अधिकाऱ्यांना हवी ती पोस्टिंग खरातनं मिळवून दिल्याची माहिती. अशोक खरातच्या जमिनी सरकार जमा होण्याची शक्यता. कर चुकवेगिरी आणि नियमबाह्य पद्धतीनं खरेदी केल्याचा तपास यंत्रणांना संशय. अशोक खरात ईडी चौकशीच्या फेऱ्यात. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासात गुन्हा दाखल. झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब. भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सुनावली कोठडी. घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद. सोसायटीच्या स्वच्छतागृहावरून गुजराती व्यापाऱ्यांची मराठी व्यापाऱ्याला मारहाण. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना लुटणाऱ्या दलालांचा आणि चोरांचा सुळसुळाट. व्हीआयपी दर्शनासाठी 5,000चा रेट. दर्शनाच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्यांवर कारवाईची मागणी. जालन्यातील सामनगाव रोड परिसरात जमिनीतून लाव्हा बाहेर येत असल्याचे व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण, तर विजेच्या उच्च दाबानं दगड वितळल्याचं तपासात समोर.